जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कालच अर्ज भरण्याची मुदत संपली। जिल्हा परिषदेसाठी जवळपास 6 गटातून 90 अर्ज आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत समिती गणासाठी जवळपास 100 या ठिकाणी अर्ज आलेले आहेत आणि आज या ठिकाणी छाननी होत आहे आणि ती गटानुसार आणि गणानुसार या ठिकाणी मोहोळ तहसील या ठिकाणी आता छाननी सुरू आहे आणि जे उमेदवार असतील त्यांना गटानुसार गणानुसार आतमध्ये बोलवलं जात आहे आणि कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का यावर आता सुनावणी सुरू आहे। परंतु सर्वच राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय नेते असतील, अपक्ष उमेदवार असतील, ते या ठिकाणी आता मोहोळ तहसील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आता सुनावणी देखील सुरू आहे। यामध्ये आपण पाहिलं तर पेनूर जिल्हा परिषद गट हा मोठा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय आणि या ठिकाणी राजकीय पक्ष असतील किंवा दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी आता फॉर्म भरलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेनूर जिल्हा परिषद गटातून चुरस पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणचा शेजारचाच कुरुल जिल्हा परिषद देखील गट मोठा चर्चेत आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर भाजपाकडून सचिन जाधव हे रिंगणात असणार आहेत। ते जकराया साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत। त्यामुळे कुरुल आणि पेनूर जिल्हा परिषद गट या ठिकाणी मोठा हॉटस्पॉट ठरणार आहे आणि त्याचबरोबर आष्टी जिल्हा परिषद गट देखील आता चर्चेत आहेत आणि कामती जिल्हा परिषद गट देखील चर्चेत आहेत। त्याचबरोबर नरखेड जिल्हा परिषद गटातून उमेश पाटलांचे बंधू या ठिकाणी संतोष अण्णा पाटील रिंगणात असणार आहेत। भाजपाकडून या ठिकाणी नौका उमेदवार दिला असल्याचं बोललं जाते, परंतु आता निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे आणि कोण प्रचारात बाजी मारते, आघाडी घेते, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता तुर्तास या ठिकाणी अर्जांची छाननी चालू आहे। ज्या काय अपडेट येतील त्या आम्ही तुर्तास तुम्हाला देऊच। BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।